अचलपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 अ प्रवर्गातून संध्या रमेश इंगळे यांची उमेदवारी आज सर्वाधिक चर्चेत आली आहे। गेल्या वेळी सुद्धा त्या या प्रभागातून नगरसेविका राहिल्या आहेत। दरम्यानच्या काळात त्यांनी भरपूर विकास कामे केली आणि आता उर्वरित विकास कामे करायची असल्याने हा ध्यास घेऊन त्या मैदानात उतरल्या आहेत। जनतेचे मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळत असून प्रतिष्ठेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी आपली उमेदवारी आहे असा विश्वास त्यांनी आपल्या बोलण्यातून दिला। अचलपूर नगरपालिका अतिशय चुरशीची मानली जाते आणि या निवडणुकीत लढती ह्या चुरशीच्याच होतात। अगदी धामधूम चालू झालेली या निवडणुकीमध्ये अशाच या शृंखलेमध्ये आज उमेदवारांचा परिचय देताना मला आनंद होतोय। प्रभाग क्रमांक हा जो आहे 9 अनुसूचित जाती महिलामध्ये या गटातून संध्या रमेश इंगळे या उमेदवार आहेत। गेल्यावेळी त्या आपण बघितलं गेल्यावेळी सुद्धा त्या इथून निवडून आल्या होत्या। त्यांनी त्यांचा अनुभव आहे नगरसेवक पदाचा आणि विशेष म्हणजे त्यांचे पती जे आहेत रमेश इंगळे हे मिलिटरीमध्ये मिलिटरीमध्ये कॅप्टन म्हणून राहिलेले आहेत आणि देशसेवेचा त्यांना चांगला पद्धती देशसेवा कशी असते राष्ट्रभक्ती कशी असते त्यांच्यामध्ये ठासून इथं त्यांना माहिती आहे। असे रमेश इंगळेंची त्या पत्नी आहेत। असा उमेदवार विशेष म्हणजे आपल्या समोर येतं आहे। ताई, काय व्हिजन आहे तुम्हाला? काय निवडणुकीमध्ये उतरावंसं वाटलं आणि गेल्या वर्षीचा अनुभव कसा आहे? गेल्या वर्षीचा अनुभव मला काम रगडलेले होते, कोणाचे PR कार्ड राहिले होते ते पण करून दिले मी यावर्षी। आणि अभ्यासिकाचा मुद्दा आहे तुमच्याकडं इथं, म्हणजे आपल्याला वाचनालय पाहिजे प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं। हो, मेन म्हणजे वाचनालय आवश्यक आहे। अनेक लोकांचे हे होते प्रश्न होते की मला घरकुलाचा मुद्दा काही परकोटाच्या बाजूचा परकोट बाधितल्या घरकुलांचा प्रश्न होता, तो सॉल्व झाला पाहिजे। पाण्याची वगैरे समस्या आहे इथे? हो, पाण्याची पण आहे थोडीफार। सकाळी लवकर नळ जातात। मी आता आजच फिरायला गेली मागं तर म्हणत होते की बा पाणी वर चढत नाही। आपण महिला म्हणून इथं उमेदवारी करताय, महिला म्हणून नगरपालिकेमध्ये जाता, महिलांच्या काही समस्या त्या नेमक्या ज्या समस्या असतात महिलांच्या आता बंबाड असं आपल्याला बघायला मिळतंय। लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या मुद्दे येतातच। तर अशा तुम्हाला लाडक्या बहिणी काय म्हणतात? लाडक्या बहिणी म्हणतात की तुम्ही पाहिजे निवडून। हो, प्रचाराचा आज अंतिम दिवस असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विजयाचा गुलाल आम्हीच उधळू। संध्याताई इंगळे या उमेदवार आहेत। या उमेदवाराची अगदी प्रचाराची धुरा नव्हे तर पूर्ण कारभार पूर्ण व्यवस्था ते सांभाळणारे माझ्यासोबत प्रमोद कांबळे आहेत। एकंदरीत त्यांचा अनुभव दांडगा आहे। ताईंचं भरपूर कामं ते स्वतः जवळून बघतात। तर काय सांगाल प्रमोद भाऊ, या प्रभागामध्ये ताईंचा जो हा प्रभाग आहे त्या प्रभागाच्या पूर्ण कामावर तुम्ही देखरेख वगैरे आणि काम बघताय, काय सांगाल? कसा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद आम्हाला एकदम आमच्या केलेल्या कामाच्या भरोश्यावर उत्तम प्रकारे आम्हाला मतदार देत आहेत। 2016मध्ये जेव्हा ताई माझी पहिल्यांदा निवडून आली त्याच्या आधी वार्डाचा विकास जसा पाहिजे तसा झाला नव्हता। रस्ते नव्हते, नाल्या नव्हते, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, रस्ते खूप खराब झाले होते, बऱ्याचशा समस्या होत्या। 2016मध्ये आम्ही आल्याबरोबर बरेचसे असे रस्ते सिमेंटचे बनवले, त्यानंतर नाल्या बनवल्या आणि जे काही घरकुलचा मुद्दा होता त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले। साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसादसुद्धा दिला होता, परंतु काही कारणं आली समोर, त्याच्यामुळे तो मुद्दा मार्गी लागू शकला नाही। मग त्यात मुख्य कारण आलं परकोट बाधित क्षेत्रातील पुरातत्व विभागाच्या परवानगीचं। तर पुरातत्व विभागाच्या ऑफिसला आम्ही नागपूरला व्हिजिट दिली। त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही मुंबईला जा। मग आम्ही सायन फोर्टला ऑफिस आहे तिथं गेलो, तिथं आम्ही प्रश्न उपस्थित केला तर ते म्हणाले की तुमच्या घरकुलचा प्रश्न मार्गी लागू शकतो, फक्त नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवस्थित असा प्रस्ताव आमच्याकडे सादर करा। आणि तो सुद्धा आता त्यानंतर मग आता कोरोना पिरियड आला आणि बरेचसे काही असे प्रश्न उपस्थित झाले का तो लागू शकला नाही, घरकुलचा मार्गी लागू शकला नाही। तर आता आमचे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तोच आहे की लोकांना घरकुलं कसे मिळतील, त्या परकोट बाधित क्षेत्रातील लोकांना घरकुलं कसे मिळतील
त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. रमाई आवास योजनेअंतर्गत सुद्धा आम्ही लोकांना घरकुलं मंजूर करून दिली जिथं हा प्रश्न नव्हता तिथं. परंतु माझा भाग हा जास्तीत जास्त परकोड बाधित क्षेत्रात येत असल्यामुळं त्यांना घरकुलं नाही मिळू शकली पुरातत्व विभागाच्या काही नियम व अटी असल्यामुळे. पण त्या मार्गी लागू शकतात, तिथून मी पूर्ण माहिती काढलेली आहे आणि 100% त्या लोकांना आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू. प्रचंड इथे मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर सुद्धा इथं होत आहे आणि अगदी जनशक्ती तुमच्या पाठीमागं आहे असं वाटतं. बिलकुल बिलकुल. मी केलेल्या कार्याची पावती म्हणून लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि खरोखर म्हणे तुमचं जो विजन आहे वार्डचं, आता यावेळेस थोडी वार्डची रचना बदललेली आहे. काही नवीन भाग आम्हाला आमच्या या प्रभागात जुळलेला आहे, जसा की विदर्भ मिल कॉलनी, जुनी चाळ, नवी चाळ आणि रेल्वे स्टेशनचा काही भाग. आम्ही या ठिकाणी जेव्हा फिरतो आहे तर बऱ्याचशा अशा समस्या आहेत का त्या ठिकाणी नाल्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. लोक अक्षरशः प्रश्न मांडतात, आतापर्यंत आमच्या इथं काही झालं नाही. तर आणि आम्ही तुमचा वार्ड बघितला. बाकीच्या उमेदवारांसोबत जेव्हा त्या परिसरातील लोक फिरतात ते आम्हाला आमच्या कामाची पावती देतात की तुमच्या वार्डात तुम्ही टाईल्स बसवल्या, चेकर्स बसवले, खूप सुंदर तुम्ही असा वार्ड बनवला, खरोखर तुमचं काम दिसते. हीच आमची कामाची पावती आहे की लोक आम्हाला स्वतःहून चांगला प्रतिसाद देत आहेत. मतदारांना या निमित्ताने ताईच्या वतीनं काय आवाहन कराल? मतदारांना मी ताईच्या वतीनं हेच आवाहन करेल की येत्या निवडणुकीत आम्हाला, आमच्या ताईला तुम्ही निवडून द्या आणि तुमच्या जे काही समस्या आहेत, PR कार्डची असो, घरकुलची असो, कोणतंही दवाखान्याचे काम असो, आम्ही आमचा पूर्ण परिवार तुमच्या पाठीशी राहील आणि आतापर्यंत जसा राहिला त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आम्ही काम करू. कारण आमच्या कुटुंबात ताई जरी एकटी नगरसेविका असली पण तिच्या मागं आम्ही आमच्या कुटुंबातील 4 ते 5 सदस्य आम्ही समाजसेवेचं कार्य करतो आणि या समाजसेवेच्या कार्याच्या माध्यमातून जनतेचा प्रत्येक प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद प्रमोद दादा. हे होते प्रमोद भाऊ कांबळे. ताईंच्या खऱ्या अर्थानं सदैव पाठीशी असतात आणि ताईंचं जे बटन क्रमांक म्हणजे रोड रोलर हे चिन्ह आहे. बटन क्रमांक 1 आहे. रोड रोलर आपण बघतोय सदैव रस्त्यावर असते आणि विकासात्मक कामं घेऊन ते चालते. विरोधकांना दाबण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करते. या रोड रोलरवर मतदान करावं अशाही पद्धतीचं आव्हान या निमित्तानं इथून होते आहे. धन्यवाद. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर.